नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक अतिशय उपयुक्त असं होमिओपॅथिक औषध पाहणार आहोत जे तुम्ही तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या मल्टिपल प्रॉब्लेमसाठी घेऊ शकताय। त्याचे फायदे काय आहेत, त्याच्याबरोबर त्याचा डोस कसा घेतला गेला पाहिजे आणि तुम्ही नक्कीच तुमच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये हे औषध ठेवू शकताय। सो ते कोणतं औषध आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। त्या औषधाचं नाव आहे रस टॉक्सिकोडेंड्रॉन। आता हे होमिओपॅथिक औषध आपण सुरुवात करूया ते डोक्यापासून ते कसं काय कोणत्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही घेऊ शकता। तर डोकेदुखीचा तुम्हाला त्रास आहे, त्याच्यामध्ये डोकं जर पुढच्या भागांमध्ये फोर हेडला तुम्हाला डोके दुखत असेल आणि वेदना ज्या आहेत त्या मागेपर्यंत जाणे, ऑक्सिपिटल रिजन पर्यंत मागपर्यंत जाणे, त्याच्याबरोबर पटकन उठल्यानंतर तुम्हाला चक्कर येणे असा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही रसटॉक हे औषध घेऊ शकता। नंतर आहे जर तुम्हाला डोळ्यांचा प्रॉब्लेम, डोळ्यांमध्ये डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांमधून गरम पाणी येणे, त्याच्याबरोबर डोळ्यांमध्ये वारंवार इन्फेक्शन होणे, बॅक्टेरियल इन्फेक्शन होणे असा जर त्रास असेल तर या डोळ्यांच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही औषध घेऊ शकता। नंतर आहे कानाच्या प्रॉब्लेममध्ये कानामधून रक्त येणे, कानामध्ये खाज येणे, कानामध्ये काहीतरी आहे असं वारंवार सेन्सेशन होत असतं, त्याच्याबरोबर कानाच्या लोबेल्सला सूज येणे, या कानाच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही रसटॉक हे औषध घेऊ शकता। नंतर आहे माउथ, तोंडामध्ये जर तुम्हाला दात हलके होणे, हिरड्यांना सूज येणे, हिरड्या वारंवार दुखणे, त्याच्याबरोबरच अल्सर्स येतात, तोंडामध्ये फोड येतात आणि फीवर ब्लिस्टर्स, ताप येऊन केल्यानंतर तुम्हाला स्पेशली फोड येत असतील किंवा गालाच्या आतल्या बाजूचं फोड येत असेल तर त्याच्यासाठी ही अतिशय उपयुक्त औषध आहे। नोज, नाकासाठी तुम्हाला जर शिंका येणे आणि ॲलर्जिक सर्दी असेल, थोडंसं थंड हवामानात गेल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर वारंवार सर्दी होत असेल, शिंका येत असेल, नाकामधून रक्त येणे, ह्या नाकाच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही हे औषध घेऊ शकताय। नंतर आहे फेस, पूर्ण चेहऱ्यामध्ये जर तुम्हाला फेशियल न्यूराल्जिया आहे, त्याच्याबरोबरच तुम्हाला जर गालगुंड हा त्रास असेल, कधी कधी जबडा जागेवरून सरकणे, जबडा डिस्लोकेट होणे, या फेसच्या चेहऱ्याच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही औषध घेऊ शकताय। त्याच्यानंतर घसा दुखणे, वारंवार घशामध्ये इन्फेक्शन होणे किंवा टोचल्यासारख्या वेदना होणे, त्याच्याबरोबरच गालगुंड, या प्रॉब्लेमसाठी तुम्ही औषध घेऊ शकताय। नंतर आहे स्टमक, पोटामध्ये तुम्हाला जर भूक जास्त लागत असेल, तहानही जास्त लागत असेल तरी एवढं पाणी पिऊन सुद्धा वारंवार घसा तोंड जर कोरडं पडत असेल, त्याच्याबरोबर जास्त प्रमाणात तुम्हाला ब्लॉटिंग होणे, पोटामध्ये गॅसेस होणे, या प्रॉब्लेमसाठी, त्याच्याबरोबर डायरिया आहे, डिसेंट्री आहे किंवा लूज मोशन होणे, त्याच्यामध्ये आव रक्त पडणे, या प्रॉब्लेमसाठी तुम्ही हे औषध घेऊ शकताय। त्याच्यानंतर तुम्हाला जर हर्नियाचा त्रास असेल, स्पेशली इंग्वायनल हर्निया असेल, जड वजन वस्तू उचलल्यानंतर तुम्हाला हर्नियाचा त्रास सुरू झाला असेल तर त्याच्यासाठी रसटॉक हे औषध अतिशय उपयुक्त आहे। आता आपण बघूया रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, त्याच्यामध्ये तुम्हाला खोकला येत असेल, सुका खोकला आहे, खोकला वयस्कर व्यक्तींमध्ये जास्त काळ राहत असेल, त्याच्याबरोबर खोकला झोपल्यानंतर रात्रीच्या वेळेनंतर सकाळपर्यंत पेशंटला खोकला येत असेल, खोकल्यामधून रक्त पडणे हा जर त्रास असेल तर या खोकल्याच्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त औषध आहे। त्याच्यानंतर आहे फीवर, तापामध्ये टायफॉइड फीवर जर असेल, तुम्हाला खूप थंडी वाजून ताप येते आणि नंतर शरीरात एकदम हीट निर्माण होणे, गरमी निर्माण होणे असा त्रास असेल, त्याच्याबरोबर तुम्हाला चिकनगुनिया झालेला असेल, चिकनगुनियासाठी सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह असं हे औषध आहे। त्याच्यानंतर चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर अगदी वर्षभर किंवा काही महिने पेशंटला सांधेदुखीचा त्रास राहतो, त्याला क्रॉनिक चिकनगुनिया अर्थरायटिस असं म्हटलेलं जाते, तर त्याच्यासाठी सुद्धा हे तुम्हाला अतिशय उपयुक्त असं औषध आहे ज्याला सांधेदुखी कायम राहत असते। आता महत्वाचा पार्ट म्हणजे बॅक अँड एक्स्ट्रीमिटीज, म्हणजे कंबर आणि सांधेदुखीचा जर जॉईंट पेनचा तुम्हाला त्रास आहे, त्याच्यामध्ये स्पेशल तुम्हाला मानेचे, हातापायाचे सांधे दुखणे आणि त्याच्यामध्ये ना वेदना असतात पण स्टिफनेस, आखंडी हा प्रकार जास्त असतो, तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध आहे। तुम्हाला सायटिकाचा त्रास आहे, स्पेशली उजव्या बाजूच्या सायटिकाचा त्रास आहे, तुम्हाला जड वजन वस्तू उचलल्यानंतर सायटिकाचा कमरेची दुखणी सुरू झालेली आहे, एका साईडला कमरेमधून वेदना ज्या आहेत त्या खालपर्यंत पायापर्यंत जाणे असा त्रास आहे, तुम्हाला रात्री झोपल्यानंतर त्रास जास्त वाटतो किंवा थंड हवामानात गेल्यानंतर त्रास जास्त वाटतो, त्याच्याबरोबर सकाळी उठल्या तुम्ही जमिनीवर पाऊल ठेवू शकत नाही, इतक्या वेदना तुम्हाला होत असतात आणि एकदा चालायला सुरुवात केली की तुम्हाला बरं वाटतं, गरम शेक घेतल्याने तुम्हाला बरं वाटतं, अशा प्रकारच्या त्रास असेल, त्याच्याबरोबर पायाला मुंग्या येणे, पायामध्ये बधीरपणा वाटणे असा जर त्रास आहे, सूज येणे, गरमी वाटणे पायामध्ये किंवा कोणत्याही सांध्यांमध्ये गरमी वाटणे, सूज येणे, त्याच्याबरोबर अखंडी
स्टिफनेस हा जर त्रास असेल तर त्याच्यासाठी रस्टॉक हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे. त्याच्यानंतर आहे नागिण. स्किनचे प्रॉब्लेम्स कोणते तर हर्पीस, तुम्हाला नागिण झालेली असेल, उजव्या बाजूला जर नागिण झालेली असेल, नागिणच्या इन्फेक्शनमध्ये तुम्हाला फोड येणे, पाण्याचे भरलेले फोड येणे, या प्रॉब्लेमसाठी हे अतिशय इफेक्टिव्ह औषध आहे. त्याच्यानंतर पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जिया आहे, म्हणजे तुम्हाला जर नागिण होऊन गेलेली आहे आणि त्याच्यानंतर कालांतराने जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे, त्या भागामध्ये जिथे नागिण झालेली आहे तिथे आग होणे, वेदना होणे आणि त्याच्याबरोबर इचिंग, खाज येणे असा जर त्रास असेल नागिण होऊन गेल्यानंतर, पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जियासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त औषध आहे. त्याच्याबरोबर बॉईल्स आहेत, गळू आहेत, कार्बनकल्स आहेत, या प्रॉब्लेमसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त औषध आहे. अर्टिकेरिया, शीतपित्त, पित्त ज्यांना शरीरावरती उठतं त्यांच्यासाठी सुद्धा रस्टॉक हे अतिशय उपयुक्त असं औषध आहे. त्याच्यानंतर फिमेल सिस्टीम, त्याच्यामध्ये स्त्रियांना स्पेशली योनी मार्गामध्ये खाज येणे, मासिक पाळी दरम्यान लवकर येणे, त्या दरम्यान खूप जास्त रक्तस्राव होणे असा जर त्रास असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असं औषध आहे. असं हे रस्टॉक हे जे औषध आहे ते तुम्ही ह्या मल्टिपल प्रॉब्लेमसाठी घेऊ शकताय. आता रस्टॉक तुम्हाला कसं घ्यायचंय तर तुम्हाला रस्टॉक 30, 200, 1M अशा वेगवेगळ्या पोटेन्सीमध्ये अवेलेबल असतं. पण मी तुम्हाला लोअर पोटेन्सी सांगते, जे कोणतेही पेशंट घेऊ तर रस्टॉक तुम्हाला 30 पोटेन्सीमध्ये कोणत्याही होमिओपॅथिक मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल. तर रस्टॉक तुम्हाला 3 थेंब 1 चमचा पाण्यात मिक्स करून दिवसातून 3 वेळा घेऊ शकता. 3 थेंब सकाळी, 3 थेंब दुपारी, 3 थेंब रात्री. तुमचा जर त्रास जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हे औषध दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय आणि तुमचा त्रास जर थोड्या प्रमाणात असेल तर तुम्ही हे औषध दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. 1 महिना हे औषध तुम्ही चालू ठेवू शकताय. त्याच्याबरोबरच तुम्हाला जर फरक नाही वाटला तर त्याची पोटेन्सी जास्त सुद्धा द्यावी लागू शकते. ते तुम्हाला होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे लागेल. सो तुम्हाला हे रस्टॉक या औषधाचा नक्की फायदा होईल. तुम्ही तुमच्या फर्स्ट एड बॉक्समध्ये औषध नक्की ठेवू शकताय. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.